नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आजीने कॅमेरा पकडलेला आहे, तिचा हा ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे। तर तिला ही डिझाईन शिकायची होती। तर बघा, ही डिझाईन तिची आहे, आता तिला ही डिझाईन शिकायची आहे। तर कॅमेरा ती छान पकडते म्हणून तिच्याकडेच तो दिला। आता ती फक्त बघणार आहे मी कसा ड्रॉ करते। तर यांना सगळ्यांना मी ही डिझाईन शिकवणार आहे। तुम्ही ही डिझाईन कशी ड्रॉ करायची हे नक्की बघा। आता दिसायला खूप सोपी असते, पण जे पॉईंट वगैरे आहे आपले प्रॉपर असे व्यवस्थित आले पाहिजे, तो शेपही तुम्हाला व्यवस्थित जमला पाहिजे। तर किती इंच आपल्याला तो बाहेर घ्यायचा, किती इंच आतमध्ये घ्यायचा, शेप कसा बनवायचा हे मी आत्ता ह्या मुलींना शिकवत आहे। तुम्ही पण नक्की बघा आणि असे वेगवेगळ्या डिझाईनचे गळे तुम्ही शिवायला शिका। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर बघा, हिने हा जो पाठीमागचा जो पाठ होता म्हणजे खालच्या साईडने दाबून आणि कडा सगळं शिवून घेतलेला आहे। आता तिला जेवढा गळा उंची पाहिजे होती ती आपण अगोदर चेक करायची। तर तिला 3ची पाठ हवी होती, तर 3वर एक निशाण तिने मारून घेतलेला आहे। आता जेवढी वरची साईड आपली उरलेली आहे ना, आपल्याला ती बघायची। आता बघा, हिची उंची उरलेली आहे 11ची। तुम्ही पण त्याच पद्धतीने तुम्हाला जेवढी पाठ हवी असेल त्यानुसार एक म्हणजे निशाण करायचं आणि वरती जेवढा पण स्पेस उरलेला असेल तेवढी आपल्याला हाईट गळ्याची घ्यायची असते। तर ही हाईट उरलेली आहे 11ची। तर मी कॅनव्हास घेतला, घडीचा कॅनव्हास आहे बघा, ह्या साईडनी घडी आणि रुंदी बघा 5 ते 5.5 इंचाची रुंदी असा फोल्ड कॅनव्हास आपल्याला घ्यायचा असतो। तर आपण एक बॉक्स बनवून घ्यायचा। आता ही जॉईंटची बाजू 2.5 इंच वरच्या बाजूनी आणि खालच्या साईडने आपल्याला उंचीला असं 11 इंच घ्यायचं। तर असा 2.5चा बॉक्स आपण बनवूया। असाच 2.5चा बॉक्स बनवायचा। उंची तुमची जी पण आलेली असेल ती आपल्याला घ्यायची। आता बघा, हे मी माझ्या साईडने घेतलं, तुम्ही सेम अशाच पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करा। तर बघा, अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार असतं शिवण्यासाठी, ते इंच आपण पहिले सोडून द्यायचं, एक निशाण मारून घ्यायचं। आता आपल्याला कितीचे बॉक्स असे शेप बनवायचे ते बघायचे। तर मी हिला 3चा शेप बनवायचा सांगते। 3 पुन्हा 3 आणि पुन्हा 3 असे मी 3 बॉक्स बनवत आहे। आता जर तुमचा हाईटला गळा छोटा असेल तर तुम्ही 2.5चा पण घेऊ शकतात किंवा 2.25-3चाही हा शेप घेऊ शकतात। तर 3-3 इंच मी हे शेप बनवलेले आहे। आता ही आपली तर हे 3-3चे घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याचा सेंटर घ्यायचा, म्हणजे जे पण आपण हे घेतलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा। आता मी प्रत्येक याचा सेंटर घेते। प्रॉपर असं मेजरमेंट घ्यायचं, असं कसेही शेप बनवायचे नसतात। तर याचा मी हा सेंटर बघा, टेपही फोल्ड करून त्याचा बरोबर सेंटर आपला येत असतो। तुमच्या 2.5ची रुंदी असो किंवा 1.5ची असो, कोणतेही असे सेंटर घ्यायचा त्याचावाला। त्यानंतर बाहेरच्या साईडने मी 1ला 2 रेषा म्हणजे 1.5 इंचाचा एक रेष मारून घेते। तुम्हाला म्हणजे शेप जास्त ब्रॉड हवा असेल तर 1 इंच पण घेऊ शकतात। शेप तुम्हाला नॉर्मली लागत असेल तर अर्धा इंच तुम्ही घेऊ शकतात। मीडियम शेप असेल तर 1.5 इंच आपल्याला बाहेरच्या साईडने हा शेप घ्यायचा आहे। तर हा जो सेंटर आहे त्याचा प्रत्येक ठिकाणी मी 1.5 इंच बाहेर अशी रेषा आखून घेते। प्रॉपर मेजरमेंट मी तुम्हाला शिकवते। आता ही पट्टी तुमच्याकडे असेल तर ह्या पट्टीने शेप देत चला, किंवा कोणताही असा गोल सर्कल वगैरे असेल तुमच्याकडे। आता हे जे असं काही पण असे गोल राऊंड वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्ही ते शेप देऊ शकतात। आता बघा, ह्या पट्टीनुसार आपण असं सेंटर व्यवस्थित पाहायचा आणि मग हा शेप आपण असा द्यायचा। हा झाला आपला एक व्यवस्थित शेप। दुसरं हे आपण तो ॲडजस्ट करणार, प्रॉपरली ह्या रेषेपर्यंत आलाच पाहिजे। आता बघा, इथपर्यंतच मी हा शेप आणणार आणि खालच्या साईडने मला राऊंड शेप म्हणजे 5 शेप त्या शेपचा होता, तर ह्या साईडने मी असा 5 शेप देणार। तर
तर एकदम ॲक्युरेट जसा फोटो दाखवलेला होता सेम त्याच पद्धतीने हा शेप झालेला आहे. तुम्ही असं नाही का असा पॉईंट कसाही घेतला तर ते शेप बरोबर प्रॉपर येत नाही. एक मेजरमेंट आपल्याला घ्यायची असते आपल्या हाईटनुसार, म्हणजे चेक करायचं आपले हे 3 बॉक्स कुठपर्यंत अडीचने एकदम ॲक्युरेट येतात की नाही ते बघायचं. 1 ते 1.5 इंचाचा हा स्पेस आपला राहिला पाहिजे. अशा याने आपण हे 3 बॉक्स आपल्याला बनवायचे. 1.5 इंच बाहेर घेऊन हा शेप आपल्याला त्या पट्टीच्या साह्याने बनवायचा. आता बॅक साईडनीही तसंच ड्रॉ करून घ्यायचं. आता हे सरळच आपल्याला पाहिजे. जर तुम्ही ह्या इकडून सुरुवात केली असती तर शोल्डर जोडताना हा तुमचा पाठ आला असता, म्हणजे पुढचा जो पाठ आहे गळ्याचा तो पुढे आणि हा मागे, मग तुमच्या शोल्डरपासला फिनिशिंग जी आहे ती प्रॉपर आली नसती. ओके, आता ह्या साईडनी बघा 1-1 इंचचा हा कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचा. तर रेडी आहे आपला गळा. एकदम ॲक्युरेट, जास्त ब्रॉड नाही, काहीच नाही. फिनिशिंग पण तुम्ही बघा, जे पॉईंट होते पॉईंट एका समोरासमोर आलेले आहे. तर तुम्हाला समजलं हे गळ्याचे शेप कसे बनवायचे. आता शिवायचा कसा ते तुम्हाला माहितीच असेल. कपडा घ्यायचा अस्तरचा 1/2 इंच, आपल्याला याच्यापेक्षा जास्त घ्यायचा. मध्ये 1 सेंटर शिलाई मारायची. हा कपडा कळाने हे जे कॅनव्हास आहे तो सगळा शिवून काढायचा आणि ह्या पाठवर आपल्याला तो ठेवायचा आणि ही डिझाईन शिवायची. तर मी सध्या कॅनव्हासवर कसा गळा बनवायचा हे सांगितलेलं आहे. तो शेप काढ ग जरा तू. आता बघा हा जो शेप आहे आणि हा शेप दोन्ही एकदम सेम टू सेम झाले. आता नॉट तुम्ही ह्या शेपमध्ये लावायची. तर कधी पण आपण जी पण म्हणजे डिझाईन बघू ना त्याचा एक पॉईंट बघायचा. आता हे 2 शेप त्यांनी सांगितले, 2च शेप आपण घेतले. आता तिसरा हा जो राऊंड आहे तर त्याचा बघ अर्धाच राऊंड घेतलेला, बरोबर आपण अर्धाच घेतला आणि जो खाली 5 शेपचा पॉईंट होता तो बरोबर इकडून तो दिलेला आहे. एक लॉजिक लावायचं त्यांनी कसं दिलं त्यानुसार आपल्याला ते शेप बनवायचं येतं. पण पॉईंट घ्यायचं व्यवस्थित असेच घ्यायचे, असे कसेही ड्रॉ करायचे नाही. ओके, तर तुम्हालाही समजलं असणारच मी हे गळा कसा ड्रॉ केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.